वजन कमी करताना लोकांना कसं वाटतं की आपण खाणं कमी केलं की आपलं वजन कमी होतं. बरोबर. आणि ह्या बऱ्याचशा रील सगळीकडे व्हायरल होत आहेत, बरोबर आहे, हो. की हे सूप घ्या, हे डिटॉक्स वॉटर घ्या, किंवा फक्त एक ऍपल खायचं सकाळी, दुपारी आपलं काहीतरी एखादं सूप प्यायचं, ताक प्या. हा ताक प्या, आणि एवढ्यावरती म्हणजे तुमचं कॅलरी कमी झाला की वजन कमी येणार. हा जो फंडा ज्यांनी त्यांनी लावला त्याचा सगळ्यात मोठा तोटा हा होतो की काही ठराविक कालाने, म्हणजे तुम्ही एक आठवड्यात 2 ते 3 किलो वजन त्या क्रॅश डाएटने कमी करा, पण बॉडीला कळतं अरे आपल्याला काही मिळतच नाहीये, म्हणजे आपल्याला धोका आहे, म्हणजे ती सर्व्हायव्हल मोड मध्ये जाते ओके. आणि ती काहीच कमी करू देत नाही. अच्छा. असं बऱ्याच वेळेला होतं की पहिल्यांदा सुरुवातीला उतरते पटपट पटपट आणि नंतर ते थांबतंय, किंवा जे कमी होत आहे ते मसल कमी होत आहे, स्नायू कमी होत आहेत, तुमची शक्ती कमी होतीये, पण फॅट कमी होत नाहीये. कारण फॅट हे स्टोरेज म्हणून घेतलं जातं. आपल्याला इमर्जन्सीला वापरण्यासाठी बॉडी फॅट वापरते. बरोबर. इमर्जन्सी कधी कळणार आहे त्याला, की जेव्हा तुम्ही काहीच खात नाहीये, मग तेव्हा ते फॅट स्टोअर करून ठेवतो बॉडी फॅट लूज करत नाही, आणि त्याच्यामुळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज खूप जास्त प्रमाणात यायला लागतात. न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज म्हणजे काय, की त्यामुळे काय व्हायला लागतं, तुमचं मेटाबॉलिझम पहिल्यांदा ठप्प होणार. बरोबर. समजा दर महिन्याला तुम्हाला 20,000 रुपये येत आहेत आणि तुम्हाला वाटतंय की या महिन्यात आपल्याला 5,000 रुपये येणार, म्हणजे खातोय आपण खूप कमी ना, तर तुम्ही काय करणार, ते साठवण्याचा प्रयत्न करणार की खर्च करणार. तुम्हाला कळतंय की तुमच्याकडे येत नाही तर तुम्ही खर्च करणार का नाही. याला सर्व्हायव्हल मोड म्हणतात, आणि त्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम आधी कमी व्हायला लागतं. तुमचं मेटाबॉलिझम स्लो झालं की तुमचा वेट लॉस होऊन जातो, बरोबर आहे. त्याबरोबर तुम्हाला डेफिशियन्सीज यायला लागतात, म्हणजे तुमची कॅल्शियमची डेफिशियन्सी येणार, तुम्हाला प्रोटीन कमी झाल्यामुळे तुमचं हेअर लॉस व्हायला लागणार, तुमची स्किनचा ग्लो जाणार, तुम्हाला वीकनेस यायला लागणार, तुम्हाला वाटतं की अरे मला चक्कर येते, काहीतरी वेगळंच होत आहे, वीक फील होत आहे, मला रोजची कामं उरकत नाहीयेत करायला. हे अशा सगळ्या गोष्टी त्या क्रॅश डाएटनी, म्हणजे जेवढं क्विक आपण जेव्हा कमी करायला जातो तेव्हा क्विक आपल्याला डॅमेज पण सुरू होतं.